उपस्थित बंधू आणि भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले साहेबांच्या आशीर्वादाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबजी ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री आणि आजी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने माझ्यासारख्या शिवसैनिकाला मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून परत एकदा संधी त्या ठिकाणी मिळाली। तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि मालेगावच्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने पाचव्यांदा लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी आणि यावेळेस थोडं जास्ती जबाबदारी मालेगावकरांनी पण टाकलेली आहे। 1,06,000 मतांचा लीड त्या ठिकाणी महायुती आणि धनुष्यबाणाला त्या ठिकाणी मिळाला आणि मला वाटतं की आपल्या सर्वांना आशीर्वाद या नाशिक जिल्ह्याच्या जनतेने त्या ठिकाणी दिलेले आहे। आता ही वस्तुस्थिती आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये 2च अधिकृत जागा आपल्याला मिळाल्या आणि त्या दोन्ही जागेवर शिवसेना महायुतीला विजय जनतेने दिलेला आहे। राज्यव्यापी जर आपण विचार केला तर मला वाटतं की 57 जागा शिवसेना महायुतीच्या माध्यमातून आपल्या धनुष्यबाणाला त्या ठिकाणी यश मिळालं। याचा अर्थ माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब महाराष्ट्राच्या जनतेने त्या ठिकाणी केलेला आहे। ही वस्तुस्थिती आहे की या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पाठीमागच्या काळामध्ये 2.25-2.5 वर्षामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या महायुतीच्या सरकारने अतिशय सामान्यातल्या सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून अनेक चांगले निर्णय त्या ठिकाणी केले। एकीकडे अनेक चांगल्या योजना आणि दुसऱ्या बाजूला समाजातला लहानातला लहान जरी घटक असेल तरी त्यासाठी सुद्धा कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम। आणि ताई तुम्ही म्हटलं ते तर वस्तुस्थिती आहे की अनेक चांगल्या योजनांचं जे मंदिर असेल त्या मंदिराचा कळस ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना होती। ही वस्तुस्थिती आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींनी तमाम शेतकरी बांधवांनी कष्टकऱ्यांनी तरुणांनी मोठ्या प्रमाणात आशीर्वाद विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात दिले आणि त्यामुळेच महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं। ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आता आपली जबाबदारी पण वाढलेली आहे। माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असलेला शालेय शिक्षण विभाग आणि दुसरा विषय त्यांचा आहे आरोग्य विषय। तर शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी आता आपल्या नाशिकवर दिलेली आहे
आपल्या सर्वांच्या ज्या भावना आहेत, गरीबातल्या गरीब माणसाच्या त्या कुटुंबाच्या मुलालाही त्या पाल्यालाही गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. मला वाटतं की निश्चितपणे आपल्या भावना अतिशय रास्त आहेत. जास्तीचा वेळ लागणार नाही. येणाऱ्या वर्षभरामध्ये या विभागामध्ये चांगलं काम होत आहे असे पालक बोलतील. आणि संपूर्ण विभाग माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे आणि त्याला माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांनी समर्थन दिलेलं असल्यामुळे आमचा संपूर्ण विभाग त्या ठिकाणी अतिशय झोकून काम करेल आणि आपल्या सर्वांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्तीच्या दृष्टिकोनातून कार्य सिद्धीस नेईल हा मी आपल्याला या निमित्ताने विश्वास देऊ इच्छितो. ज्या भावनेतून एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्या नाशिक जिल्ह्यावर ही जबाबदारी दिलेली आहे, तर मी सर्व शिवसेनेला विनंती करणार आहे आणि हे पुण्याचं पवित्र काम आहे. सरकारची तर जबाबदारी आहेच, गरीबातल्या गरीब जसं मी आता बोललो त्या विद्यार्थ्यालाही या स्पर्धेच्या युगामध्ये एकीकडे इंग्रजी शाळा असतील, इतर माध्यमांच्या ज्या शाळा आहेत त्या स्पर्धेमध्ये मग आपल्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेचा पण विद्यार्थी टिकला पाहिजे आणि म्हणून हे एक आव्हान आहे. शासनाची तर जबाबदारी असणारच आहे, शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी तर 100% आहे आणि तुम्हाला दिसून येईल येणाऱ्या फक्त काही महिन्यांमध्ये या विभागाचा रोडमॅप तयार करत असताना आम्ही विद्यार्थ्यांचं मनोगत ऐकतो आहोत, पालकांचं पण काय भावना आहेत त्या पण ऐकून घेतो आहोत. अनेक शिक्षक बंधू भगिनी त्यांनी समर्पितपणे कार्य केलेलं आहे, त्यांचं कार्य पण समजून घेतो आहोत, त्यांच्या भावना पण समजून घेतो आहोत, शिक्षण विभागाच्या अडीअडचणी पण समजून घेतो आहोत. मला वाटतं की एक 4 दिवसापूर्वी शिक्षक बंधू भगिनींच्या राज्यव्यापी ज्या संघटना आहेत मुंबईला त्यांचं बैठक संपन्न केली. 60-65 संघटना उपस्थित होत्या. त्यांनी पण त्यांच्या अडीअडचणी, त्यांनी केलेलं चांगलं कार्य ते सर्व मांडणी केलेली आहे. परवा या शिक्षण विभागामध्ये कार्य करणाऱ्या संस्था त्यांचं पण मनोगत ऐकून घेतलेलं आहे. जवळपास 75 संस्था राज्यव्यापी 300 प्रतिनिधी उपस्थित होते. त्या सर्वांचं त्या ठिकाणी ऐकून घेतलेलं आहे. शिक्षणामध्ये 30-30, 40-40 वर्ष अभ्यास करणारे पण लोक आहेत, त्यांचं पण ऐकून घेतो आहोत. आणि ग्राउंड रियालिटी काय ती पण आपल्या सारख्या कार्यकर्त्याला माहितीच आहे, तो काही नवीन विषय नाही. आणि ह्या सर्वांचं ऐकून अडीअडचणी, अपेक्षा, चांगलं केलेलं काम याचा गोषवारा तयार करून येणाऱ्या काळामध्ये 21व्या शतकामध्ये आपण जात असताना पहिलीच्या मुलाकडनं आपल्याला काय अपेक्षा आहेत, दुसरीच्या विद्यार्थ्यांकडनं काय अपेक्षा आहेत, तिसरीच्या विद्यार्थ्यांना कमीत कमी वाचता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे आणि मग पुढे 8वी, 9वी, 10वीच्या विद्यार्थ्याला त्याचं पुढचं भावी आयुष्य कोणत्या मार्गाने न्यायचं आहे
तर त्या दिशेने अभ्यासक्रम याचं साधक बाधक आपण सर्व ऐकून घेतल्याच्या नंतर एक रोड मॅप आपण तयार करणार आहोत आणि त्या दिशेने पुढे विभाग नेण्याचं काम त्या ठिकाणी निश्चितपणे करेल. मला एवढंच सांगायचं आहे की माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या अतिशय जिव्हाळ्याचा हा विषय आहे आणि त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या विषयाची जबाबदारी त्यांनी आपल्या नाशिक जिल्ह्यावर दिलेली आहे. आणि म्हणून अजयजी म्हणजे आपण कोणी वाईट वाटून घेऊ नका, परंतु मी असं समजतो की घरापासून त्याची सुरुवात केली पाहिजे. आणि म्हणून मी मालेगावला शिवसेनेच्या जसं आज आपण बसलेलो आहोत, मागच्या 20 दिवसापूर्वी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन बसलो आणि त्यांना मी सांगितलं की बाबा आता आपल्या मालेगाववर नाशिक जिल्ह्यावर मोठी जबाबदारी आहे, तर आपलं पण काही जबाबदारी म्हणून मी प्रत्येक गावाच्या शिवसेनेच्या शाखेवर जबाबदारी दिली की त्या आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये येणारे विद्यार्थी ते उपस्थित राहायला पाहिजेत. तुम्ही त्यांच्या घरापर्यंत जा, त्यांच्या पालकांना समजावून सांगा. कारण काही ठिकाणी आता आपल्या त्र्यंबकेश्वरच्या केशव गावित सरांची पण शाळा आहे, जिल्हा परिषदची शाळा आहे, की अतिशय नाविन्यपूर्ण कार्य त्या ठिकाणी संपन्न होत आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की जेव्हा जर तुम्हाला वेळ उपलब्ध झाला तर हिवाळीला भेट द्या. जिल्हा परिषदची शाळा आहे, वर्षाचे 365 दिवस शाळा चालू असते. दुसरीचा विद्यार्थी देशाची घटना कलम प्रमाणे सांगतो, एकाच वेळेस प्रश्नांना उत्तर देतो आणि त्याच वेळेस उजव्या हाताने कुठे इंग्रजी भाषेतनं लिहिल, डाव्या हाताने मराठी भाषेतनं लिहिल. तर अतिशय वेगळ्या पद्धतीने कार्य करणारे पण शिक्षक बंधू भगिनी आहेत, आयडॉल आहे. त्या आयडॉल्सला पण आपण सपोर्ट करणार आहोत आणि त्यांच्या ज्ञानाचा वापर राज्यव्यापी कसा करता येईल त्याही दृष्टिकोनातून आपण काम करणार आहोत. तर तुम्ही तर आज मला या ठिकाणी अभिनंदन करायला बोलवलंय, पण माझी विनंती असणार आहे की आता आपण शिवसेना म्हणून पण आपली जबाबदारी असणार आहे आणि खास करून महिला आघाडीला मी जास्त विनंती करणार आहे की हो, बहिणींना अधिकारात्मक विनंती करणार आहोत. आपल्या आपल्या भागामध्ये जे काही त्यातल्या त्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका असेल, नगरपंचायती असतील, ज्या शाळा आहेत त्या शाळेंमधले विद्यार्थी उपस्थित राहायला पाहिजेत. ते उपस्थित राहत असताना आपल्या शिवसेनेची जबाबदारी असणार आहे. त्यांचे गणवेश जे काही आहे ते स्वच्छ चांगले असले पाहिजेत. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची नखं पण कापलेली असली पाहिजे, त्यांचे केस पण व्यवस्थित असले पाहिजे. ही आपल्या शिवसेनेची जबाबदारी आहे. बाबा पहिले आपण आपल्याला त्या विद्यार्थ्यांना ही सवय लावून द्यायची आहे. मला विश्वास आहे काही महिने जर आपण हे काम केलं, गाडी एकदा ट्रॅकवर लावली की ती गाडी बरोबर चालत राहणार. आणि शिवसेनेने हे काम केल्याच्या नंतर बाकीच्यांना पण काहीतरी वाटेल आणि ते बरोबर ते कामाला लागतील. आणि म्हणून मालेगावमध्ये मी पहिले घरी हे काम चालू केलं आणि आज नाशिकला माझी विनंती असणार आहे की हे एक पुण्याचं काम म्हणून, कारण आपल्या या शाळेमध्ये येणारे विद्यार्थी हे गोरगरिबांचे विद्यार्थी आहेत. तर हे पुण्याचं काम म्हणून हे आव्हान आपण स्वीकारावं अशी माझी विनंती आहे. इथे काय
पुस्तकांची तुला मला वाटतं की त्या लेवलला आता काय आपण अद्याप गेलेलो नाहीये, आणि तुला करायचीच असेल तर रोशनला बसू आपण. म्हणजे मला जास्ती पुस्तकं मिळतील. म्हणजे जास्ती पुस्तकं मिळतील आणि जास्ती आपण ग्रंथालयांना, शाळेंना ते पुस्तकं भेट देऊ शकणार आहोत. मी सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा, शिवसैनिकांचा आभार व्यक्त करतो. आज तुम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. अर्थात आपली सर्वांची जबाबदारी आता वाढलेली आहे. ज्या पद्धतीने माननीय एकनाथजी शिंदे साहेब 24 तासांच्या पैकी 18-20 तास काम करतात, मला वाटतं की किमान आपण त्यांच्या 50% जरी काम केलं आणि जो वसा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आपल्याला घालून दिला, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, माझी आपल्याला विनंती असणार आहे की नुसत्या शाळेंची जरी जबाबदारी आपण घेतली ना, आणि माननीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, हे दोन कामं जरी आपण केले तरी जनता जनार्दन 100% आपल्याला आशीर्वाद देईल. हे दोनच काम, बाकीचं तर रुटीन चालूच राहणार आहे. परंतु हे दोन कार्य जरी आपण केले आणि त्याच्यासाठी जो सपोर्ट तुम्हाला लागेल तो सपोर्ट पूर्ण शक्तीनिशी शासन तुमच्या पाठीमागे, तुमच्या सूचनांचं पालन करा. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ज्या पद्धतीने महायुतीला राज्यव्यापी यश मिळालं, मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये मग आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका असेल, नगरपालिकेच्या निवडणुका असतील, पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील, त्याच्या आधी आता विकास सोसायटीच्या निवडणुका आहेत गाव पातळीवरच्या. तर या सर्व निवडणुकांमध्ये आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष घालायचं आहे. मला माहिती आहे आता अनेक मोठी लोक पण आपल्या शिवसेनेमध्ये यायला उत्सुक आहेत. निश्चितपणे आपला पक्ष पण वाढला पाहिजे. आणि ताई, तुम्ही बिलकुल सर्व पदाधिकाऱ्यांना मी आश्वस्त करतो, म्हणजे या कुटुंबाचं एक सदस्य म्हणून, बिलकुल जुन्या लोकांवर अन्याय होणार नाही याची पक्ष काळजी घेईल. बिलकुल अन्याय होणार नाही. नवीनला घेत असताना जुन्यावर बिलकुल अन्याय होणार नाही. परंतु शेवटी आपला पक्ष पण मोठा झाला पाहिजे. जर चांगली लोक येत असतील तर त्यांचं निश्चितपणे स्वागत करणं आणि आपल्या पक्षाचा विस्तार करणं हे आपलं सुद्धा जबाबदारी त्या ठिकाणी असणार आहे. आणि त्या पद्धतीने निश्चितपणे कार्य आपण संपन्न करू. मला वाटतं की वेळेचं भान ठेवतो आपण. हो ना, ते मिसळगार होईल म्हणून. माझी आपल्याला विनंती असणार आहे की फील्डवर आपण काम करू. तुम्हाला दिसून येईल शालेय शिक्षण मंत्री कधीतरी पालघर, डहाणू, मोखाड्याच्या एखाद्या शाळेत दिसेल, कधी नाशिकच्या महानगरपालिकेच्या किंवा एखाद्या खाजगी पण शाळेत दिसेल, कधी गडचिरोलीच्या. कारण हे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे आदेश आहेत. काही गोष्टी नुसत्या बोलून होत नाही, नुसतं कार्यालयात बसून होत नाही. फील्डवर काम करायला पाहिजे. आणि शिवसैनिकांना हे काही नवीन नाही.
आणि म्हणून आपण सर्वजण फील्डवर काम करणारे कार्यकर्ते आहोत, शिवसैनिक आहोत. आणखी थोडं जोमाने जर आपण काम केलं, पूर्वी आपण जे काही कार्य असंही करतच असतो, पण तास 2 तास जर आणखी जास्तीचा वेळ दिला. आणि आप्पा माझी तुम्हाला विनंती आहे, आता बाकीच्या म्हणजे सर्व नेत्यांनी एकत्रितपणे संघटितपणे कोणामध्येही काही किंतु परंतु न ठेवता येणाऱ्या आता प्रमुख नेत्यांच्या निवडणुका झाला आता माझ्यासारख्याच्या, आता आपल्या ज्याने जीवाचं रान केलेलं आहे त्या कार्यकर्त्यांच्या साठीच्या पुढच्या निवडणुका आणि त्यांचा तो कार्यकाळ असणार आहे. आणि म्हणून आमच्या सारख्यांची जबाबदारी आहे की ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आज दादा भुसे सारखा कार्यकर्ता असेल तर त्या कार्यकर्त्यांना पण तिथं संधी उपलब्ध झाली पाहिजे, त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे. आणि त्यासाठी पण तुम्ही काळजी करू नका, पूर्ण शक्तीनिशी आपण येणाऱ्या काळातल्या निवडणुकींना सामोरं जाऊ. आणि मला विश्वास आहे की जनता जनार्दन आशीर्वाद देण्याच्यासाठी आतुर आहे. फक्त ते आशीर्वाद चांगल्या पद्धतीने आपण पत्रात पाडून घेणं, यासाठी आपल्याला जनतेपर्यंत जावं लागेल आणि चांगल्या योजना त्याची अंमलबजावणी जनतेपर्यंत त्या ठिकाणी करावी लागणार आहे. महिला आघाडीच्या माध्यमातून मी आपल्याला एक गोष्ट नम्रतेने सांगू इच्छितो की आता जे काही सांगितलं जात आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं बाबा काही जाणीवपूर्वक बदल करणार आहेत किंवा कमी करायला घेतलेला आहे, तर अशातला काही भाग नाही आहे. जे काही ते काहींना जरा ती योजना साकारताना तेव्हाचे जे काही नियम निकष होते तेच नियम निकष आज पण आहेत. त्याच्यात काही नवीन काही नियम घातला आणि संख्या कमी करायला घेतली अशातला काही भाग नाही. त्याच नियमांच्या अधीन जे कोण पात्र लाभार्थी आहेत त्यांना त्यांचे लाभ मिळणारच आहेत, त्यांना काळजी करायचं काही कारण नाही. योजना तेव्हा नवीन होती, होऊ शकते की त्या निकषाच्या बाहेरच्याही लोकांनी अर्ज केलेले असतील, त्यांना ते लाभ मिळाले पण असतील. आता इन्कम टॅक्स पेअर तेव्हा आपण योजनेमध्ये होतं की त्याने अर्ज करू नये. होऊ शकते की कोणी अर्ज केला असेल, त्याला तपासणी कालावधी कमी होता तर कदाचित त्याला लाभ मिळाला असेल. आता ते लाभार्थीच पाहतोय की अरे मी इन्कम टॅक्स पेअर आहे, मी याच्यात मला ते लागू होत नाही, ते स्वतः विड्रॉल होत आहे. आणि म्हणून असलं कोणतंही नवीन काही नियम केलेले आहेत तर अशातला बिलकुल भाग नाही. परत एकदा मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. परत विनंती करेन की आपल्या ज्या काही शाळा आहेत त्यात महानगरपालिका, जिल्हा परिषद, तर त्या शाळांना तुम्ही जाणीवपूर्वक सहकार्य करा. तिथे गोरगरिबांची मुलं आहेत, ते जर शिकले सवरले तर त्याच्या एवढे मोठे कोणतेही दुसरे आशीर्वाद नाही. आणि म्हणून नाशिक जिल्ह्याची ही जास्त जबाबदारी आहे. आता प्रमुख पदाधिकारी परत आपण बसणार आहोत, त्यासाठी जे जे काही करायचं ते करायचं आहे. परत एकदा मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.